मंडळी नमस्कार. रिव्हिजन मध्ये सगळ्यांचं स्वागत. कारपोरे सर नमस्कार. स्वागत. नमस्कार सर, एक सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, म्हणजे अगदी ऐतिहासिक घटना. एक दोन तीन प्रश्न मनामध्ये आहेत. एक तर हे सगळं राज्याभिषेकाचं जे काही तंत्र, कारण राज्याभिषेकाची गरज होती असं जेव्हा शिवाजी महाराजांना जाणवलं तेव्हा कोणीतरी त्यांना लक्षातही आणून दिलं असेल. ही कशी प्रक्रिया नेमकी कशी सुरू झाली? ही प्रक्रिया सुरू झाली आहे ना, की ते नेमकी कधी सुरू झाली याच्याबद्दल थोडासा गोंधळ होऊ शकतो. सभासद बकरीमध्ये तो उल्लेख आहे, गागाभट्ट येतात आणि महाराजांना म्हणतात की मी राज्याभिषेक करून घ्या. केव्हा म्हणतात? हे 1673च्या आसपास म्हणतात. म्हणजे सभासद बकरीनुसार. सभासद बकरा नंतरचा स्त्रोत आहे. एक आधीच एक पत्र सापडतं, एक धर्मसभेचा निर्णय सापडतो. त्या 1664चा निर्णय येतो. त्या धर्मसभेच्या निर्णयाच्या वेळेला गागाभट्ट तिथे उपस्थित आहेत. शिवाजी महाराजांच्या आज्ञेनं एक धर्मसभा भरलेली आहे राजापूरजवळ. बर बर बर. आणि त्या धर्मसभेला जे अनेक पंडित आहेत त्यात गागाभट्ट आहेत. 1664 साली. आता राज्याभिषेक कधी करायचं, म्हणजे राज्याभिषेकाची जी काही प्रक्रिया आहे करायचं आहे, हे कदाचित ही प्रक्रिया फार पूर्वी सुरू झाली असावी. 74 साली राज्याभिषेक होतो, पण तो जो विचार आहे शहाजीराजांनी संभाजीराजांच्या पूर्वीच केलेला आहे. राज्याभिषेकाच्या संबंध या प्रक्रियेमध्ये एक अडचण अशी आहे, राज्याभिषेक गेले कित्येक शतक झालेले नाहीये. राज्याभिषेक कसा करायचा त्याचे डिटेल्स ज्या असतात ह्या लुप्त झालेल्या असाव्या. मला वाटतं त्याच्या पूर्वीचं म्हणजे विजयनगरचं त्यानंतर राज्याभिषेक झाल्याचा कुठेही उल्लेख, पण तिथे काहीतरी पोथी असेलच ना. उल्लेख मिळत नाही. गागाभट्टांनी स्वतः नवीन पोथी तयार केलेली आहे. अच्छा. गागाभट्टांची शिवाजी महाराजांची भेट कदाचित 1664 साली धरली. पुढचा कालखंड ही पोथी तयार करण्यात करून गेलेला असावा, कारण विविध ग्रंथांच्या आधारे विष्णू धर्ममित्र पुराण असेल किंवा अनेक विविध संहिता असतील, ह्या धर्मग्रंथांच्या आधारे एक नवीन पोथी तयार करण्यात आलेली आहे, शिवराज्याभिषेक प्रयोग नावाची. आणि ह्या पोथीच्या आधारे तो सगळा प्रयोग विधी केलेला आहे. त्या पोथीतलं जे पहिलं प्रकरण आहे ना, पहिल्या प्रकरणामध्ये मुहूर्ताचा विचार केलेला आहे. मग ते राजाला तो मुहूर्त त्याच्या पत्रिकेनुसार सूट झाला पाहिजे, कालखंड चांगला असला पाहिजे, त्याला विविध चातुर्मास नसावा वगैरे विविध गोष्टी त्यामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे मंगल कार्याला जे मुहूर्त लागतात आणि त्या मंगल कार्याला मुहूर्त काढताना त्याला फार छोटे निकष लावले जातात. राज्याभिषेकाच्या करता निकष फार मोठे लावले गेलेले. हो, त्या राजाची पत्रिका बघितली, होणार त्या ठिकाणची पत्रिका, ह्या सगळ्या गोष्टी करून हा विधी करता एक तिथी निश्चित करण्यात आली. त्यामुळे ही प्रक्रिया बराच काळ चाललेली असावी असं दिसतं. पण सर, मागे असं तुमच्याच बोलण्याचा उल्लेख झाला, मराठी पोथी पण सापडली होती सगळी. शिवराज्याभिषेकाची पोथी संस्कृत मधली पोथी मराठी भाषांतरात उपलब्ध झालेली. बरं 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 बरं. ऍक्च्युअली 2 पोथी मिळतात. एक शिवराज्याभिषेक कल्पतरू नावाची पोथी आहे, ती दुसऱ्या राज्याभिषेकाची, आणि ही गागाभट्टांनी केलेली. दुसरा म्हणजे काय आहे, शिवाजी महाराज स्वतःला हिंदूंचा राजा म्हणून एस्टॅब्लिश करायला बघतायत. पहिला जो राज्याभिषेक होतोय हा वैदिक परंपरेनुसार तो राज्याभिषेक होतोय. मग हा राज्याभिषेक होत असताना त्याबद्दल काही शंका तांत्रिक पंथ यांनी उपस्थित केलेले आहेत. निखिलगिरी गोस्वामींनी उपस्थित केलेले आहेत. हिंदूंचाच पंथ आहे. महाराजांनी त्यांनाही हिंदूंच्या सर्व धर्मगटांकडून मान्यता मिळावी, हा त्यांचा मागचा उद्देश दिसतोय. त्यांना हिंदूंचा राजा म्हणून एस्टॅब्लिश व्हायचंय, हिंदूंचा राजा म्हणून सिद्ध करून दाखवायचंय. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांच्याही मनातल्या शंका दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी एकदा राज्याभिषेक नंतर केलेला आहे. मुळात राज्याभिषेक ह्याचसाठी केला ना, की सगळ्यांची मान्यता, सगळ्यांची हिंदू धर्मियांची सर्वांची मान्यता ही त्यांची हे दिसते. होय, कारण त्यांनी बाकी सगळे जे मला वाटतं राजा होण्यासाठी म्हणून जे आवश्यक आहे ते सगळे मिळवले होते. सगळ्या गोष्टी मिळाल्या होत्या. राजाला राज्याभिषेक करण्याकरता जे काही गरजेच्या गोष्टी त्या गोष्टी मी लागतात ना, राज्याभिषेक कशा करता करतो, एक म्हणजे त्याला गुन्हेगारांना शासन करण्याचा अधिकार त्याला प्राप्त पाहिजे असतात. दुसरी गोष्ट म्हणजे महसुलाचा अधिकार त्याला पाहिजे असतो. न्यायदान प्रक्रियेमध्ये त्याचं सर्वोच्चता त्याला सिद्ध करून दाखवायची, प्रशासनामध्ये त्याला सर्वोच्चता सिद्ध करून दाखवायची असती. या सर्व गोष्टी शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या पूर्वीच प्राप्त झालेल्या आहेत. बरोबर. कॅपिटल पनिशमेंट ते करतायत, कर संकलन ते करतायत, त्यांना ती कुठलीही अडचण नाहीये. पण जमीन दान देतात, न्यायदान करतायत, धर्मसभा भरून राजापूरला त्यांनीच केलेली आहे, त्यांच्याच आज्ञेनं झालेली आहे. त्यांना पाहिजे काय, आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं पाहिजे. शिक्कामोर्तब झालं पाहिजे. 2 प्रकारे शिक्कामोर्तब झालं पाहिजे. धर्मसत्तेकडनं त्याचा स्वीकार, त्याची सर्वोच्चता मानली गेली पाहिजे. आणि धर्मसत्तेमुळे झाल्यामुळं
लोकांच्या मनात जो काही छोटा मोठा किंतु परंतु असेल तोही खालपर्यंत गेला पाहिजे. हिंदूंनी खरं म्हणजे स्वीकारलेलं राजा मानलेलं, पण हिंदूंनी आता तो आमचा राजा आहे निर्विवाद सिद्धपणे मानलं पाहिजे. ह्याच्याकरता हा राज्याभिषेक समारंभपूर्वक त्यांना करायचा आहे. धार्मिक पूर्ण निशंकपणे त्यांना मान्यता पाहिजे आणि तो समारंभपूर्वक प्रजेकडनं ती मान्यता पाहिजे, ते एस्टॅब्लिश त्यांना करायचं. पण त्याच्यासाठी म्हणजे जसं आपल्याकडे काय समजा लग्न करायचं म्हटल्यानंतर ते काही काही विधी असतात. म्हणजे जसं राजा होम सप्तपदी कन्यादान हे अनिवार्य विधी झाले. त्याच्या पूर्वी काही सामाजिक उपचार पण असतात करायला. आता ते व्याही भेट आहे, सीमांत पूजन वगैरे वगैरे भानगडी असतात. बऱ्याच गोष्टी याच्यात काय आहेत विधी, बरेच विधी झालेले. राज्याभिषेकाचा मेन मुख्य विधी आहे ना, राज्याभिषेक मुख्य होतो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला. त्याच्या 8 दिवस आधी मुख्य विधी सुरू होतो. तर का त्याच्या आधी काही विधी झालेले आहेत. म्हणजे महाराजांची मुंज झालेली आहे, आधी महाराजांचे समंत्रक विवाह परत झालेले आहेत. मुंज करणं म्हणजे काय आहे, परत जो एक मोठा गोंधळ आहे, क्षत्रियत्व लोप पावलेले, हे सगळे परत मुंज करून ते आधीचे होम करून प्रायश्चित्त घेऊन हे सगळे होम करून मुंज झालेली आहे. त्याच्या आधी ज्येष्ठ शुद्ध षष्ठीच्या आधी व्रात्य होम म्हणतात. तो त्याला साधारण व्रात्य होमाच्या जवळ. सर आणखीन एक पण मला वाटतं एक त्यांनी प्रायश्चित्त घेतलंय की या सगळ्या धामधुमीमध्ये ज्या हत्या घडल्या त्याकरता तुला पुरुष दान विधी नावाचा एक विधी झालेला आहे. तुला झालेल्या आहेत महाराजांच्या. आणि मग त्यात सुवर्ण तुला पण सांगू बरं का, सुवर्ण तुला 16 जिन्सांचं झालं, सुवर्ण तुला झाली आहे आणि सगळं दान दिलेलं आहे. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचं किती वजन होतं ते महाराजांचं 160 पाऊंड 150 पाऊंडच्या वजन जातं. 80-87 किलो महाराजांचं वजन आहे. अच्छा. प्रत्यक्ष विधी काय काय झाले? प्रत्यक्ष विधीमध्ये ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला तो विधी सुरू होतो. त्यामध्ये पहिल्यांदा जे काही पूजा त्या देवस्थान देवतांच्या वगैरे पूजा असतात त्या पूजा, त्यातला एक महत्वाचा विधी झालाय पुरोहिताचं पूजन पहिल्यांदा झालेलं आहे. पुरोहित जो निश्चित झालेला आहे त्याचं मधुपर्क करून पूजन झालेलं आहे. त्यानंतर मग विनायक शांती, मातृदेवतांचं पूजन, नंतर पुढच्या एका दिवशी ग्रहमक झालेला आहे. आपण ग्रहमक करतो ना लग्नाच्या मध्ये, ग्रहमक झालेलं आहे, ग्रहांची शांती झालेली आहे. ग्रहशांती झाल्यानंतर ज्या विविध याच्यामध्ये देवता असतात, डेमिगॉड्स ज्यांना म्हणतात, त्या डेमिगॉड्सना शांत करण्याकरता त्यांना विविध बली देण्यात आलेले आहेत. त्यानंतर 2 दिवस पुन्हा काही विशेष विधी करण्यात आलेले नाहीत, कारण ते 2 दिवस भाकड म्हणून त्यांनी ते सोडून दिलेले आहेत. त्यानंतर पुढच्या एका दिवशी निवृत्ती होम केलेला आहे. निवृत्ती नावाची एक आपल्याकडे देवता आहे. ही निवृत्ती देवता अनिष्ट जे काही असतं हे सगळ्याची ती स्वामिनी आहे, तिलाही संतुष्ट केलेलं आहे. म्हणजे अनिष्ट काही होऊ नये ह्याच्याकरता तिलाही शांत सगळ्यांची शांती केलेल्या आहेत. निवृत्ती जरा त्या सगळ्यांची वरची आहे, तिला अलक्ष्मी किंवा लक्ष्मीची बहीण पण म्हणतात, तिची शांती करण्यात आलेली आहे. आणि मग जो सगळ्यात महत्वाचा विधी आहे तो द्वादशी आणि त्रयोदशी ह्या 2 दिवसामध्ये होतो. सगळ्यात मुख्य विधी जो आहे हा त्रयोदशीला होतो. त्याकरता महाराजांनी आधी प्रायश्चित्त काही घेतलेली आहेत, उपवास केलेले आहेत. म्हणजे महाराजांनी काय खावं याचंही त्यात वर्णन आहे. हो, त्याचं बराच काळ ते व्रतस्थ होते. महाराजांनी आदल्या दिवशी फक्त आपले तांदूळाचं घावण जे असतं ना ते फक्त खाऊन राहायचं आदल्या दिवशी, जमिनीवर झोपायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी त्यात सांगितलेल्या आहेत. आणि हा सगळा विधी जो आहे तो गागाभट्टांच्या त्या पोथीमध्ये आलेला आहे. आणि तो जो मुख्य विधी ज्या दिवशी सुरू होतो, मग त्या दिवशी सुरुवातीला त्यांची परत स्वस्ती वाचन, होमावन वगैरे सगळे होमावन होतात. होमावन झाल्यानंतर पुन्हा एक यज्ञ ह्याच्यामध्ये होतो. यज्ञ झाल्यानंतर महाराज त्या ह्याच्यावरती येतात, ते सुवर्णाची वेदी केलेली आहे त्या वेदीवरती येतात. आणि वेदीवरती आल्यानंतर तिथं वेगवेगळे कुंभ आणलेले, जलकुंभ आहे, त्या जलकुंभांमध्ये विविध नद्यांचं जल आणलेलं आहे. सप्तसिंधूंचं जल आणले बरं का, याच्यामध्ये समुद्राचं जल आणलेलं आहे. याचा अर्थ शिवाजी महाराजांची जी दृष्टी आहे ती केवळ एवढ्याशा भूभागावरती नाहीये, अखंड भारताची सम्राट म्हणून त्यांना जे राज्य म्हणायचंय त्याकरता सप्तसिंधूंचं जल आणलेलं आहे. आणि हे प्रत्येक जण ते महाराजांचे विविध अमात्य ते घेऊन उभारलेले आहेत वेगवेगळ्या दिशांना. आणि हे ते जलकुंभ घेऊन अष्टप्रधानांचे त्याला त्या पोथीमध्ये अमात्य असं म्हणलेलं आहे. क्षत्रिय अमात्य, ब्राह्मण अमात्य असे ते पोथीमध्ये वर्णन केलेलं आहे. आणि मग ते सगळे ते जलधारा त्यांच्यावरती ते अर्पण करण्याकरता ते इथं येतात. आणि मग त्यानंतर ते औदुंबराची लाकडापासून केलेली वेदी आहे त्यावर बसतात महाराज. मग त्यांना पहिल्यांदा वेगवेगळ्या ठिकाणच्या मूर्तिका आणलेल्या आहेत, माती वेगळ्या ठिकाणची आणली, हिमालयापासून सगळ्याची माती आणलेली आहे. त्याचं पहिल्यांदा ते एक अभिषेक घातला जातोय, नंतर मग जलान अभिषेक घातला जातोय. त्यानंतर मग विविध औषधी द्रव्ये त्यांना अभिषेक घातले जातात. दुधाचा, मधाचा, दह्याचा अशा अभिषेक आहेत. आणि मग हे नंतर पुन्हा
त्याचे परत अष्टप्रधान मंडळाचे जे सदस्य आहेत ना, हे सगळ्यांकडनं पुन्हा ते अभिषेक, दूध मध दह्याचा अभिषेक सुरू म्हणजे होतात. सर गंमत अशी आहे, आपल्याकडे जेव्हा काही सत्यनारायण होतो किंवा इव्हन गणेशोत्सवामध्ये तर देवाच्या मूर्तीला अभिषेक सगळ्यांचा अभिषेक केला जातो. तो राजाने केलेला आहे. प्रत्यक्ष इंद्र स्वरूप म्हणून महाराजांचे तिथं अभिषेक महाराजांना चालू, प्रत्यक्ष अवतार म्हणून त्यांचे तिथं अभिषेक चालू आहेत. आणि त्यानंतर ते सगळं सुवर्णाचं पात्र आहे बरं का, ते अभिषेक यातनं घातले जातात किंवा छिद्र आहेत त्याला, त्यातनं ते सगळे अभिषेक द्रव्य महाराजांवरती पडतायत. आणि त्यानंतर मग त्याच वेळेला जेव्हा अभिषेक चालू आहेत ना, त्याच वेळेला चार दिशांचे 4 वेगवेगळे जे वेद आहेत, त्या वेदांचे जे म्हणणारे जे पुरोहित असतात हे बसलेले आहेत आणि वेगवेगळी ती सुक्त म्हणतायत. त्यात पुरुष सुक्त आहे, सौर सुक्त आहे, सुपर्ण आहे, स्त्री सुक्त आहे, अशी वेगवेगळी सुक्त त्यावेळी म्हणली जातात. 4 दिवसांना एकाच वेळी सगळी सुक्त चालली बरं का. आणि मग त्यानंतर तो अभिषेक संपतो. मग त्यानंतर मंगलवाद्यांचा घोष होतो. मग भाट चारणं गायला लागतात, वेगवेगळी मंगलवाद्य वाजायला लागतात. आणि अशा वेळी मग महाराज आपले वस्त्र बदलतात आणि पुन्हा येतात. पुन्हा त्या सिंहासनावरती, सुवर्ण सिंहासनावरती बसतात. आणि सुवर्ण सिंहासनावरती बसल्यानंतर पुन्हा त्यांच्यावरती प्रोक्षण व्हायला सुरुवात होतात. आणि त्यावेळी जे मंत्र म्हणलेले आहेत ना, हा सगळा जो विधी आहे ना, हा सगळा विधी राजसूय यज्ञातल्या अभिषेक नावाचा जो विधी आहे, राजसूय यज्ञातला जो अभिषेक विधी आहे ना, त्यातले सगळे मंत्र आहेत. त्यातला सगळा विधी कर्मकांडातला केलेला. युधिष्ठिराचा झाला, तो जो राजसूय यज्ञ आहे, त्या राजसूय यज्ञातले जे अभिषेकाचे विधी असतात, तो सगळा विधी इथं केलेला आहे. सम्राट म्हणून जे विधी असतात त्यावेळी महाराज त्या वेदीवरती बसल्यानंतर महाराजांना जे मंत्र म्हणलेले आहेत, महाराजांना ती काही शिरपेच घातला वगैरे सगळे मंत्र म्हणलेले आहेत ना, त्यावेळी साम्राज्य सुक्त म्हणलेली आहेत. सम्राट म्हणून म्हणजे हिंदू साम्राज्य म्हणून हिंदू साम्राज्य दिन म्हणायचं त्या दिवशी. हिंदू सम्राट ही ती त्याकडे सुक्त तिथं म्हणलेली आहेत. आणि त्यानंतर मग रथसुक्त म्हणलेले आहेत. त्यात अजून एक सुक्त आहे, अक्षसुक्त नावाचं एक सुक्त आहे. राजसूय यज्ञ असेल किंवा कुठलाही यज्ञ झाल्यानंतर वैदिक धर्मियांमध्ये द्यूत फासे टाकायची परंपरा आहे. अक्षसुक्त त्यावेळी म्हणलेली आहेत, अक्ष फासे टाकलेले आहेत. ते काय जे चांगलं आहे ते राजाला मिळू दे, जे वाईट आहे ते पूर्वजांना स्वीकारावं. विधीचा भाग आहे. आणि त्यानंतर मग रथसुक्त होतं, रथाची पूजा होती. रथाची पूजा झाल्यानंतर महाराज रथांमध्ये आरूढ होणार आहेत. त्यामध्ये शिवराज्याची दुसरी जी पोथी आहे ना, निशिलपुरी गोसावींची, त्या पोथीमध्ये त्यांनी असं वर्णन केलेलं आहे की ते महाराज मग रथात जाऊन बसले आणि गागाभट्ट रथात जाऊन बसले, पण प्रत्यक्षात रथात गेलेले नाहीत. मग त्यात मग ते अपशकुन म्हणून त्याने नंतर तो वर्णन केलेलं आहे निशिलपुरी गोसावींनी. रथ तो पेलला, रथाला ते पेललं नाही. कारण पण असं की रायगडची जी एकूण भूमी तर तुम्ही बघितली ती तशी नाहीये, रथाला योग्य नाहीये. नंतर मग महाराज हत्तीवर बसले आणि हत्तीवरती बसून मग मिरवणूक निघाली, जगदीश्वराला जाऊन आले. प्रचंड मोठा समारंभ उत्सव त्या कालखंडात झालेला आहे. म्हणजे आज जर शक्य झालं कोणाला टाइम मशीन मधनं जाऊन बघण्यासारखा उत्सव आहे बरं का तो. असा प्रचंड 1000 लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित, हजारो का लाखो असतील, आपल्याला आकडा माहित नाही. मग तो इथं हेनरी ऑक्झेंडरनं सगळी वर्णन केलेली आहेत. महाराज तिथं त्या सिंहासनावरती येऊन बसतात. बसल्यानंतर त्यांच्या मागे ती सत्ता निर्देशक चिन्ह असतात ना, ती चिन्ह आहेत. मग एका मत्स्य सुवर्ण तुला घेतलेला आहे. त्यानंतर घोड्याची त्याला चौरी म्हणतो, ती चौरी आहे तशी. अशी वेगळी चिन्ह घेऊन हे त्यांचे मंत्रिमंडळाचे सदस्य उभारलेले आहेत. आणि मग तो हेनरी ऑक्झेंडन ते एक हे देतो, नजराणा देतो. आणि नजराणा दिल्यानंतर त्याला जसं सर याला धर्माची मान्यता पाहिजे, प्रजेने स्वीकारलं पाहिजे, तसं आणखीन एक विषय आहे ना सर, की अन्य जे राज्य किंवा ज्या सत्ता आहेत त्यांनी पण हे स्वीकारलं पाहिजे. त्यांनी स्वीकारलं पाहिजे. युनोची मान्यता लागते. आता हे ह्या ज्या अन्य सत्तांनी जे स्वीकारलेलं हे नंतर स्वीकृत केलंय बरं काय. त्यावेळी फक्त इंग्रज, डच हेच लोक येतात तिथे. अच्छा. बाकीच्यांना नंतर कळतं. खास करून जेव्हा मुघलांना कळतं ना, मुघलांना त्याचा राग आलाय औरंगजेबाला. कारण एक त्याला बरोबर आव्हान निर्माण झालेलं आहे. त्याची अवघड जागेलाच नस दाबली. त्याकरता त्यांना राग आलेला आहे. त्यांना ती निराश झालेत. त्याच्यामुळे राग आलाय, त्यापेक्षा निराश जास्त झाली. म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळी अन्य सत्तांचे प्रतिनिधी फक्त 2च होते, डच, इंग्रज. अच्छा. बाकीचे जे छोटे मोठे काही राजे असतील ना, ते सरदार, मांडलिक ह्या स्वरूपाचे. नाही, तसं नाही मला म्हणायचं, की जे स्वराज्यात नाही सामील झाले पण मैत्रीपूर्ण, आदिलशाही, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही म्हणते नाही, किंवा अन्य काही मराठा सरदारही होते. मराठा सरदार आलेले आहेत, मराठा सरदार आलेले दिसतात. बाकी अन्य ज्या सत्ता आहेत, विरोधी सत्ता ज्या आहेत, त्यांचा कुठेही त्यात उल्लेख दिसत नाहीये. अच्छा. कुतुबशाह पण नाहीये.
नंतर मात्र दक्षिण दिग्विजय मात्र ते समान मैत्री आलेली आहे, समान स्तरावरनं भेटतात ते. म्हणजे एकूण असं म्हणायला हरकत नाही की राज्याभिषेक हा केवळ उपचार नव्हता, तर ह्याची जोरदार घोषणा, ती जोरदार, आता हे हिंदूंचं राज्य आहे, मला वाटतं तसा एक शिलालेख पण आहे सांगतो. शिवाजी महाराजांच्या कालखंडातला नाही शिलालेख, तो संभाजी महाराजांच्या कालखंडातला. संभाजी महाराजांचा एक देशाधिकारी आहे, नागनाथ धर्मनाथ नागनाथ त्याचं नाव आहे. हडकोण, गोव्याजवळ हडकोण नावाचं गाव आहे, जो शिलालेख आहे, म्हणजे कलेक्टर तहसीलदार टाईपचा म्हणू शकतो. तर त्याचा तो शिलालेख आहे आणि त्या शिलालेखामध्ये तो त्यात असं म्हणलेलं आहे, हे हिंदू राज्य झाल्यापासून, हा शब्द आहे त्यामध्ये, ते अंगभाड्यावर घ्यायचं बंद झालं असं काहीतरी आहे. महाराजांच्या प्रशासनाला कळलेलं आहे की हे हिंदू राज्य झाल्यापासून. फार मोठी ही घटना आहे. म्हणजे राज्याभिषेकाचं प्रत्यक्ष वर्णन हे तर वैभवशाली होतच, प्रश्नच नाही, ते सगळं विधिवत झालं, हेही सत्य आहे. पण त्याचं महत्व मला वाटतं हे आहे ना सर, हो, की हिंदूंचं राज्य हे प्रजेनं स्वीकारलेलं आहे, हे अन्य सत्तांनी स्वीकारलेलं आहे आणि हे सर्वांनी हिंदूंचा राजा किंवा हिंदूंचा सम्राट मान्य केलेलं आहे, म्हणून मान्य केलेलं आहे. म्हणजे जसं लोकशाहीचं वर्णन करतात, लोकांसाठी चालवलेले लोकांचे राज्य, बरोबर, तसं हिंदवी स्वराज्याचं म्हणायला पाहिजे. एका हिंदू राजांनी केलेलं हिंदूंच्या साठीच हे हिंदू राज्य आणि हिंदूंनी चालवलेलं हिंदू पद्धतीने चालवलेलं राज्य आहे. कारण राज्याभिषेकाला शिवशक सुरू झालेलं आहे आणि मला वाटतं पुढच्या सगळ्या कालखंडात पत्रव्यवहारामध्ये शिवशक वापरलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण स्वराज्य म्हणतो ते खऱ्या अर्थाने सुरू झालेलं असं म्हणायला पाहिजे. त्याचं पुढच्या काळामध्ये खूप मोठं रूप त्याला आलं, पण त्याची पायाभरणी, भक्कम पायाभरणी झालेली आहे, छत्रपतींनी केलेली आहे. म्हणून राज्याभिषेकाचं महत्व आहे. आणि ती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीच आहे. आणि महाराज स्वतः त्याकरता पुस्तक लिहून घेतात. बरोबर. वा, एकूण राज्याभिषेकाचं जे महत्व अशा अर्थाने वैभवशाली तर होतच, पण का महत्वाचं होतं, किती महत्वाचं होतं, मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल सरांच्या एकूण विवरणावरून. असेच कधीतरी आणखीन एखादा विषय घेऊन पुन्हा सरांच्या बरोबर गप्पा मारायला येऊ. पाहत रहा रिव्हिजन. धन्यवाद.